नाही, खरंच गोंदिया शहराची स्थिती इतकी चांगली नाही आहे. सरकारमध्ये असल्यावर आम्ही निश्चितच चांगलं काम करू, गोंदिया शहराचा विकास करू. पाण्याची व्यवस्था आहे, नंतर रस्ते सगळे, गटार योजना चालू केली, गटार योजनेमध्ये सगळे रस्ते फोडून ठेवलेले आहे, नाल्या स्वच्छ होत नाहीत, स्वास्थ्य सेवा गोंदियाला, महिला सुरक्षा आहे, कॅमेऱ्यांची व्यवस्था नाही आहे, ट्रॅफिकची व्यवस्था बरोबर नाही आहे, ते शौचालय नाही आहेत. ह्या अशा महिलांसाठी गोंदियामध्ये होऊन घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकी दरम्यान आज सर्वच पक्षांच्या जे उमेदवार आहेत त्यांनी नामांकन अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉक्टर माधुरीताई नासरे यांना या ठिकाणी उमेदवारी अध्यक्षपदासाठी देण्यात आली आणि सदस्य आमच्या सोबत आहेत. काय सांगाल ताई, आपण या ठिकाणी आपल्यावर विश्वास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी तिकीट दिलेली आहे अध्यक्षपदाकरिता. काय सांगाल, आज नामांकन अर्ज भरला आपण? आज मी नामांकन भरला आहे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे. आमचे आदरणीय नेता प्रफुल्लभाई पटेल यांच्या नेतृत्वात आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. त्यांच्यासोबत जेव्हा काम करताना त्यांचं विजन बघून त्यांचे सगळे कामं, इतके मोठे मोठे कामं त्यांनी केलेले आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही अगदी छोटे कार्यकर्ते होतो, पण त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला की एक महिला या नात्याने जनरल प्रवर्गात त्यांनी मला तिकीट दिली. तर खरंच मला खूप आनंद होत आहे आणि मी त्यांना धन्यवाद देते की त्यांनी मला नगराध्यक्ष पदाची तिकीट इथे दिलेली आहे. गोंदियामध्ये 4 पक्षांनी आपले उमेदवार, मोठे मोठे उमेदवार या ठिकाणी त्यांना तिकीट दिलेली आहे. काय सांगाल आपण, या ठिकाणी 3 पुरुष आणि आपण एक महिला आहे, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विश्वासावर आपण खरी उतरणार का? काय सांगाल? बिलकुल खरी उतरणार. आमचे राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल आणि महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही आहोत. त्या सरकारमध्ये महिलांना सबल करण्यासाठी खरं तर लाडली योजना त्यांनी आणलेली आहे आणि महिलांना आता त्यांनी रिझर्वेशन दिलेलं आहे आणि मी ओबीसी प्रवर्गात येत असल्यामुळे मला त्यांनी जनरलमधून महिलांसाठी जी तिकीट दिलेली आहे नगराध्यक्ष पदाची, त्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि त्यांनी जे माझ्यावर विश्वास ठेवला तो विश्वास मी कायम ठेवील आणि मी चांगलं कार्य करून दाखवेल. गोंदियाची सद्यस्थिती दयनीय अवस्था आहे असं स्वतः माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं. काय सांगाल आपण, याच्यावरती काय विजन असेल तुमचं? नाही, खरंच गोंदिया शहराची स्थिती इतकी चांगली नाही आहे, कारण की गेल्या 8 वर्षानंतर हे इलेक्शन होत आहे. 8 वर्षापासून कोणी म्हणजे प्रशासनच, आता 3 वर्षापासून ते प्रशासनच चालू होतं. त्या प्रशासनामध्ये म्हणजे स्वच्छता आहे, पाण्याची व्यवस्था आहे, नंतर रस्ते सगळे, गटार योजना चालू केली, गटार योजनेमध्ये सगळे रस्ते फोडून ठेवलेले आहेत, स्पीड ब्रेकर्स खूप आहेत, नाल्या स्वच्छ होत नाहीत, स्वास्थ्य सेवा साठी सुद्धा आमचे नेते प्रफुल्लभाई पटेल यांनी मोठे मेडिकल कॉलेज इथे आणलेले आहे. ते आता बांधकाम त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. प्रफुल्लभाईंचं जे ध्येय आहे, त्यांचे जे उद्दिष्ट आहे ते खूप मोठे आहेत. त्यांचे विजन खूप चांगलं आहे, ते विजननुसार काम करतात. ते गोंदियाच्या विकासासाठी ते प्रयत्नशील राहतील आणि आमच्या सोबत एवढे मोठे नेते सरकारमध्ये असल्यावर आम्ही निश्चितच चांगलं काम करू, गोंदिया शहराचा विकास करू आणि जे काम आजपर्यंत झालेले नाही आहेत असे कामं आम्ही करून दाखवू. का जसं गोंदियाला महिला सुरक्षा आहे, कॅमेऱ्यांची व्यवस्था नाही आहे, ट्रॅफिकची व्यवस्था बरोबर नाही आहे, ते शौचालय नाही आहेत. ह्या अशा महिलांसाठी, खास महिलांच्या साठी ज्या काही योजना आहेत आणि त्यांच्यासाठी काही कार्य करायचे आहे आम्हाला, हे मी यांच्या माध्यमातून मी नक्कीच चांगलं काम करून दाखवेल. आणि माझ्यासोबत माझे काही संस्थांशी मी जोडलेली आहे. महिला सबलीकरणासाठी माझं मोठं काम आहे. मी होप फाउंडेशनचे अध्यक्ष आहे. होप फाउंडेशनच्या माध्यमांनुसार मी महिलांना सशक्त बनवण्याचं कार्य करत असते, त्यांना ट्रेनिंग्स देते, त्यांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करते आणि माझ्याकडे महिला बँक आहे. मी माझी जी महिला बँकेची मी अध्यक्ष असल्यामुळे मी सर्व महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल करून त्यांना त्यांच्या परिवारासाठी त्या चांगलं काम करू शकतात. तर आपल्या सोबत होत्या
माधुरीताई नासरे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना या ठिकाणी अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे. गोंदियामध्ये 45 उमेदवारांसाठी या ठिकाणी निवडणूक होऊन घातलेली आहे आणि या ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे. या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असे आणि भाजप असे चारही पक्ष आपापले या ठिकाणी त्यांनी अध्यक्षपदाचे उमेदवार त्यांनी उतरवलेले आहे. त्यांचं नामांकन अर्ज आज भरण्यात आला. सोबतच त्यांनी प्रत्येक वार्डामध्ये देखील आपले उमेदवार उभे केलेले आहे. आता या ठिकाणी चौरंगी जी लढत होत आहे, कुठल्या पक्षाला विजय मिळणार हे पाहण्यासारखे असेल. कॅमेरामॅन रोहित सह मी बबलू मारवाडे, महाराष्ट्र केसरी न्यूज, गोंदिया.